ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मागील काही दिवसांपूर्वी ज्या बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांनी राजीनामा दिल्याचे नाट्य रंगवले होते, त्यांची नियुक्ती फक्त कार्यविस्तार योजनेअंतर्गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी केली होती। त्यांची मुदत संपलेली आहेच। आता नवीन निवडी झाल्या असून 232 बूथ प्रमुखांच्या निवडी झाल्या असल्याने त्यांच्या राजीनाम्याला फारसे महत्त्व नाही। स्वतःचे पद अबाधित ठेवायचे आणि इतरांना राजीनामे द्यायला लावायचे, त्यापेक्षा त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा, मग बोलावे, अशी मागणी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा संचलन समितीच्या पदाधिकाऱ्यांवर केली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवडी वादात सापडल्या असून आपल्याला विश्वासात न घेता पदाधिकारी नियुक्त केल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील अनेक बूथ प्रमुखांनी आणि शक्ती केंद्राध्यक्षांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन श्रीरामपूर तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टी संचलन समिती स्थापन केली। त्यावेळी काही थोडक्या नेत्यांनी श्रीरामपुरात मेळावा घेऊन दाखवावा असे आव्हान दिले होते। ते आव्हान स्वीकारत या नवनियुक्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्री मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून तो यशस्वी करून आपली ताकदही दाखवून दिली आहे। सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित असलेले आमचे मित्र पत्रकार बंधू आणि बंधूंनो, गेल्या महिन्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश स्तरावरून माझी आणि मारुतीजी शहर अध्यक्ष आणि माझ्या तालुक्याची सोय नियुक्ती आहे आणि नियुक्तीनंतर आपण कार्यकर्त्यांचा श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात मेळावा घ्यावा आणि हितगुज करावं असं गेल्या महिन्यापासून वाटत होतं। परंतु पक्षाचे अनेक कार्यक्रम आंदोलन मेळावे असल्यामुळं थोडासा उशीर झाला। परंतु या मेळाव्याची पार्श्वभूमी एवढीच होती का आपण ज्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर आपल्याला हे स्थान मिळालं, त्यांचे आभार मानण्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी उभा आहे। तसेच गेल्या 5-6 वर्षापासून केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे। ते सरकार असताना देशाचे अनेक निर्णय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी घेतले। त्यामध्ये राम मंदिर असेल, काश्मीरचा प्रश्न असेल, नवे शेतकऱ्यांसाठी कृषी विधेयक कायदा असेल। शेतकऱ्यांचा कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांचा एकदम लाभदायक आहे, कारण व्यापारी मार्केट कमिटीला जो धान्य घालतो, फळे विकतो, त्याला आडत लागत होती। पण कृषी विधेयक कायदा असा आहे का शेतकऱ्याला आपला माल पुढे विकता येईल आणि जे मध्ये आडात हमाली आहे ती निश्चित आपल्याला ती द्यावं लागणार नाही। त्याचं एक उदाहरण म्हणून आपले राज्याचे माजी मंत्री आणि शिर्डीचे विद्यमान आमदार आदरणीय विखे पाटील यांनी त्यांच्या राहता मार्केट कमिटीत त्यांनी एका ट्रायल बेसवर त्या ठिकाणी अनुभव घेतला। सोयाबीनचे गेल्या महिन्यात 3334 भाव होता, परंतु त्या ठिकाणी त्यांनी ट्रायल बेसवर कृषी विधेयक कायद्याचं अनुसरून सोयाबीन मार्केटला आणलं। त्या दिवशी मार्केट 39 रुपये क्विंटलला ते सोयाबीन विकले गेले। म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक निर्णय हे मोदी सरकारने घेतले, हे देखील या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा आनंद वाटतो। दुसरी गोष्ट, तालुक्यात देखील अनेक काम आहेत। ज्यावेळेस मी तालुक्याची जबाबदारी घेतली, श्रीरामपूर तालुक्यामध्ये रस्त्याचे प्रश्न आहेत, खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आकारी पिढीचा प्रश्न आहे, श्रीरामपूर MIDCचा प्रश्न आहे, बिशी नाल्याचा प्रश्न आहे। हे अनेक प्रश्नाला आता इथून पुढच्या काळामध्ये एक विरोधी पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांच्या ताकदीनं इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। त्यामध्ये मूलभूत प्रश्न असेल तो रस्त्याचा। त्या रस्त्याच्या कामासाठी आता या ठिकाणी दोन्ही लोकप्रतिनिधी, मी कालच बघितलं, हा त्याच्या पुढे तो त्याच्या पुढे उद्घाटनासाठी पळत होता। 25-12चा निधी साधा 5-25 लाखाचा निधी, परंतु श्रेय घेण्यासाठी हे दोन लोकप्रतिनिधी सारखे पळत होते। म्हणून या रस्त्याच्या प्रयत्नासाठी आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये श्रीरामपूर तालुका सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जाऊन या तालुक्यात एक मास्टर प्लॅन रस्त्याचा करून तो आम्ही करून घेणार आहोत आणि देशाचे रस्ते विकास वाहतूक मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांना
आपल्या राज्याचे माजी मंत्री आणि आपले माजी पालकमंत्री आदरणीय राम शिंदे सर व माजी विरोधी पक्षनेते आदरणीय विखे पाटील आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आदित्य राजेंद्र गोंकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे शिष्टमंडळ आम्ही गडकरी साहेबांना भेटून या तालुक्याच्या रस्त्याचे काम आपण सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच आता भविष्यात मोठं आम्हाला आव्हान आहे. डिसेंबरमध्ये अनेक निवडणुका सामोरं जावं लागणार आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत आहेत, तदनंतर नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, अनेक संस्था आहेत. या सगळ्या संस्थेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी मी तालुका अध्यक्ष आणि या नात्याने सांगतो ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक असतील त्या ठिकाणी आपण स्वबळ निवडणुका निर्णय या ठिकाणी घेणार. कारण अनेक ठिकाणी निवडणुका असतील त्या सर्व निवडणूक आपण स्वबळ निवडणूक लढवणार आहोत. त्या ठिकाणी दुसरी गोष्ट, हा कार्यक्रम झाल्यानंतर दीपोळीनंतर आपण या श्रीरामपूर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अनेक सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, सोसायटी चेअरमन यांचा पक्षप्रवेश देखील या मोठा कार्यक्रम आपण श्रीरामपूर तालुक्यामध्ये घेणार आहोत. असे अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यात शेअर करणार आहोत. तसेच आज या ठिकाणी या मेळ्याच्या निमित्तानं मी वास्तव एवढंच सांगतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या देशाचे नेते आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेब यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाचा त्यांना भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा दीपावलीच्या देखील शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय हरी. धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टीच्या या मेळाव्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील आणि शहरातील भारतीय जनता पार्टीतला खरा कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार मानतो. कारण या ठिकाणी कायम असं म्हणलं जायचं, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते आज या ठिकाणी पत्रकार बंधूंनी सुद्धा बघून घ्यावे, आम्ही कुठून भाड्याचे लोक आणलेले नाही, हे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे लोक आहे. त्यामुळं आम्हाला आज आनंद वाटतो. हा जो मेळावा आम्ही आज उपस्थित केला, हा मेळावा आम्ही करून दाखवला. आम्हाला ज्यांनी सांगितलं होतं तुम्ही 100 लोक नाही, 1000 लोक मोजून घ्या, पुढचा जो आम्ही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करणार आहे तो 100% कमीत कमी 5-25 हजाराच्याच पुढे तो कार्यक्रम राहील आता. आणि जो लाईव्ह चालू आहे फेसबुक लाईव्ह, याच्यावर सुद्धा कमीत कमी आमचे 1 लाख कार्यकर्ते बघत असतील. हे मी त्या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आवाहन केलं त्यांना जाहीर आहे उत्तर आहे आमचं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कदाचित जनसंघापासून काम करणारा एकमेव व्यक्ती आज या सभागृहात उपस्थित आहे, ते आमचे मार्गदर्शक आदर्श कडुसकर सर. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याने काम करताना कोणाचं जर उदाहरण द्यायला गेलो आपण की एखाद्या कार्यकर्त्याने काम करताना कोणाकडे बघून काम करावं तर ते कडुसकर सरांकडे बघून काम करावं. आज मला वाटतं 80च्या सुमारास वय आहे त्यांचं, आणि तरी पण एखाद्या तरुण कार्यकर्त्याला लाजवेल एवढं त्यांचं स्पिरिट आहे काम करण्याचं. आता भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती मांडण्याची माझ्याकडे जबाबदारी आहे. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती जर एका वाक्यात सांगायची ठरली तर महत्वाचे सर्व आहेत, अपरिहार्य कोणी नाही. याप्रमाणे वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन. भारतीय जनता पार्टी संघटन इतर संघटनासारखे नाही, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे वगैरे जे सगळे पक्ष आहेत यासारखं नाही भारतीय जनता पार्टीचं संघटन. म्हणजे बाकीची जी संघटना आहेत सांगायला गेलं आपण सोप्या भाषेत तर लाकडासारखी आहे, एका बाजूला जळत आहे तर दुसऱ्या बाजूला काहीच माहिती नाही. भारतीय जनता पार्टीचं संघटन हे पोलादी सारखं आहे, पोलादाच्या गदासारखं. एका बाजूला जर आग लागली तर दुसऱ्या बाजूला चटका लागणार आहे आणि ते चटक्याची रिएक्शन होणार, 100% होणार. कोणत्याही गोष्टीला प्रत्युत्तर द्यावं या भूमिकेने आपण कोणतंच काम करत नाही, परंतु आपण आहोत आणि आपलं अस्तित्व कोणाला नाकारता येणार नाही. याप्रमाणे आपण आहोत आणि आपलं अस्तित्व कोणाला नाकारता येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर ही याप्रमाणे काम करणार आहे की तुम्ही एकदा आम्हाला पसंत कराल नाही तर आम्हाला नापसंत कराल, पण तुम्ही आम्हाला नाकारून पुढे जाऊ शकत नाही. आज घडीला भारतीय जनता पार्टी विरोधीच्या भूमिकेमध्ये शहरामध्ये काम करत आहे. पुढेही 1 वर्षाचा कालखंड राहिलेला नगरपालिका निवडणुकीचा. आम्ही सर्वजण काम करत असताना हे सगळी धोरणे पुढे लक्षात ठेवून जे आपले अध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत त्या विषयाबद्दलचे, परंतु ह्या सगळ्या गोष्टींना पुढे लक्षात ठेवून आपण काम करणार आहोत. माजी राष्ट्रीय अध्यक्ष
अमितभाई शाह यांची एक संकल्पना होती की विधानसभा आणि लोकसभा या लोकसभेमध्ये लोकसभा विस्तारक, विधानसभा विस्तारक आणि बूथ प्रमुख आणि त्याच्यावर शक्ती केंद्र प्रमुख या निवडणुकीसाठी नियुक्त केले होते आणि निवडणुका झाल्यानंतर ते विस्तारित करण्यात आले आणि नवनिर्वाचित पदाधिकारी निवडून आल्यानंतर किंवा नियुक्त झाल्यानंतर ते नवीन बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख स्थापित करतात आणि आता आम्ही नवीन बूथ प्रमुखांची स्थापना केलेली आहे. या निमित्ताने मी सांगतो मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं पक्षसृष्टीने माझी श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि मी कामातून दाखवणार आहे. भारतीय जनता पार्टी अभिमान वाटावा असे कार्यकर्ते आहे. भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता घडवणारा पक्ष असून कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. त्यामुळे देशात आणि देशामध्ये पक्षाला मोठा जनाधार मिळाला. जनाधार कार्यकर्ता हीच पक्षाची मोठी शक्ती आहे आणि शक्तीच्या बळावर भारतीय जनता पार्टीचा केंद्रात सरकार आहे आणि लवकरच श्रीरामपुरात सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही रवल्याशिवाय राहणार नाही. भारतीय यांनी एक संचालन समिती या ठिकाणी स्थापन केली आणि त्या संचालन समितीचा अध्यक्ष जो ज्याच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये महिला विनयभंगाची तक्रार आहे आणि त्याचे निलंबित आमचे माजी जिल्हाध्यक्ष बेरड सर यांनी त्याचं निलंबित केलेलं आहे. त्यामुळं याच्यावरून त्यांची काय पद आहे ही लक्षात येते. ही बुलंद तोप म्हटलंय पण शेजारी वाघीण उभे असल्यावर बुलंद तोपच काय पण मोठ्या टरकाळ्या फोडल्याशिवाय हा सुनीलवाणी राहणार नाही. भारतीय ताई कांबळेंना उद्देशून मी वाघीण म्हटलंय. त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी नुकतेच जिल्हा पदाधिकारी म्हणून ज्यांच्या नियुक्त्या झाल्या ती संख्या 20 आहे आणि कालच्या एका कुणीतरी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं का 20 लोक आहे आणि त्याच्यातल्या 18 जणांना पद मिळाली आणि किती आहे काय आहे अशी शंका उपस्थित केली. परंतु त्याआधी मला असं एक सांगावं वाटतं की हा भारतीय जनता पक्ष आहे आणि हा कार्यकर्ता घडवणारा पक्ष आहे. आज इथे जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला या कार्यक्रमाचं सगळं त्यांनी व्यवस्थापन केलं असे हे कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्ष म्हणून या श्रीरामपूरमध्ये असा कार्यक्रम घडवण्याची त्यांची ही पहिली वेळ आहे आणि ते यामध्ये कुठेही कमी पडले नाहीत असं मला वाटतं. मला खऱ्या अर्थाने आज वाटतं की आज श्रीरामपुरात खरा भारतीय जनता पार्टीचा मेळावा आहे आणि मन मोकळेपणाने सगळे अगदी आलेले आहेत. कुठलंही दडपण नाही, काही नाही, कुठला हेतू नाही आणि फक्त पक्षा संघटनासाठी काम करायचं. मला वाटतं संघटन मंत्र्याला असंघटन मंत्री असं म्हणावं कारण संघटनेचा फायदाच नाही करता आला. मी म्हणजे भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरची भारतीय जनता पार्टी म्हणजे मी हेच अनुभवत आलो आम्ही आतापर्यंत. तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं नगरपालिकेत खातं भारती कांबळेंनी उघडलं. परत दुसऱ्या टर्मला पण जसं वाणींनी सांगितलं की जे ते ज्याच्या ह्याच्यावर निवडून आलं खरं आहे. माझे सासरे 1957 साली जेव्हा माझ्या मिस्टरांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा नगराध्यक्ष होते. माझे मिस्टर नगराध्यक्ष होते. घरात नगरसेवक पद आतापर्यंत आहे. अरे आमच्यात निवडून येण्याची धमक आहे ना. तू कशाला आम्हाला काय हे करतो म्हणे तिकीट नाही द्यायचं भारतीय जनता पार्टीचं वेगळ्या पद्धतीने आणून बबन मुठेंना सगळं ते माहिती आहे आणि कशा पद्धतीने आपण
स्वीकृत नगरसेवक घेतला हेही सगळ्यांना माहिती आहे. आज मला असं जाणवतं की जेव्हा शेवाळ येतं ना पाण्यावर, आपण शेवाळ हटवलं की पाणी दिसतं, ओके नाही, गंज हटवला तर लोखंड दिसतं, मळप गेलं आभाळातलं की निरभ्र आकाश दिसतं. तसा आजचा हा मेळावा आहे की सगळे मनापासून आलेले आहेत. कसलं संघटन मंत्री, कसलं काय, मी म्हणजे भाजप. आज खरं भाजप कार्यकर्त्याला वाटलं असेल की हा भाजप माझा आहे आणि म्हणून ही भारती कांबळे इथं आलेली आहे. कारण गणेश राठोडजींनी मला सांगितलं, बबन मुठेजींनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं असं असा मेळावा आहे. म्हटलं मी 100% येणार आणि माझ्या नावातच भारतीय आहे एवढं लक्षात घ्या. आणि एक सर्वसामान्य म्हणून मी काम करते आणि जनतेमध्ये राहते, हे तुम्ही सगळे पाहता. पण जसं मीना राठी हे आपल्या संचालिका आहेत, त्यांना दूर केलं, नंतर मी नगरसेविका झाले, मला दूर केलं, बबनजी मुठे संचालक झाले, त्यांना दूर केलं. अरे हे काय, तुम्हाला जर भारतीय जनता पक्ष वाढवायचा आहे तर तुम्ही त्याचा फायदा घ्या ना. ह्या पदांचा फायदा घेऊन आपल्या पक्षाचं संघटन आपल्याला वाढवता येतं. का नाही वाढवलं? तिथे मी पण आला आणि या मीपणामुळे आपलं श्रीरामपूरचा भाजप भारतीय जनता पार्टी मागे राहिलाय. वरती केंद्र शासनाने आपले आदरणीय मोदी साहेब इतके छान काम करतायत की लहान लहान लेकरांच्या तोंडी सुद्धा त्यांचं नाव आहे. मोदी मोदी करून ओरडतात लगेच आणि प्रत्येक महिन्याला कार्यक्रम ऐकतात, सगळे घराघरात रेडिओ ऐकतात. का ऐकतात? अरे पण इथे श्रीरामपुरात काय झालं? म्हणून आज हे नव्याने सुरू झाले. मी प्रवेश केला इथे मंगल कार्यालयात, तेव्हा मला परत हे भारतीय जनता पार्टीत मला परत प्रवेश घेतला काय माझा नव्याने, असंही म्हटलं. पण खरंच मला सुद्धा तसं वाटलं की हा आता माझ्या पक्षाचे सगळे लोक आहेत, माझ्या पक्षाचे सगळे मावळे आहेत, मला इथे काम करायला नवीन पद्धतीने उत्साह आलेला आहे. त्यामुळे तुमचं खरंच मी शतशः खूप आभारी आहे. तुम्ही आज सगळे जेवढे जमले ते कळकळीने जमलेले आहेत, मनापासून जमलेले आहेत आणि नुसतं आम्हाला आता नगरपालिकेत डरकाळी फोडायला पाठवू नका. आता आपल्या ताब्यात ही मागच्याच नगराध्यक्ष पद आलं असतं, पण ते कशामुळे गेलं हे सगळ्यांनाच कल्पना आहे की का बरं गेलं. माझी बायको, मी अरे हे काय, मग पक्षाचं काय, पक्षासाठी काय करणार आहे आता आपण? का नाही मीनाताईंना बरोबर घेतलं? का नाही या कार्यकर्त्यांना सगळ्यांना बरोबर घेतलं? का नाही आपण काम केलं? आपण जर खरंच काम केलं असतं पक्षासाठी तर आज श्रीरामपुरातलं चित्र खूप वेगळं असतं. आणि आता बऱ्याच जणांना बोलायचंय, एकदा समोर आला माईक तर मला राहत नाही का ताई. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे या भारतीय जनता पार्टीचा खरा मोकळा श्वास आजपासून चालू झाला. तर ही पार्टी कोणाच्या तरी अशी श्वासाखाली दबलेली होती. इथं काम करायला मोकळी अशी संधी नव्हती. पण जे आता 18 लोकांना संधी मिळाली, अजून काही लोक आहेत, बऱ्याच कमिट्या तयार व्हायच्या आहेत, त्यांना पण संधी मिळणार आहे आणि प्रत्येकानं भरपूर काम करावा. ही पार्टी नंबर 1 ला नेऊ अशी सगळ्यांची भूमिका राहील आणि ती पार्टी नंबर 1 ला 100% जाईल. कारण की इथं आतापर्यंत माजी तालुका अध्यक्ष असेल, माजी शहर अध्यक्ष असेल, त्या माजी आजींना कुठलीही किंमत नव्हती. पण त्या माजी आजी ते भारतीय जनता पार्टीतला तळातला कार्यकर्ता, त्याला इथून पुढं जी किंमत ह्या स्टेजवर आहे तीच किंमत शेवटच्या नेत्याला राहील याची मी ग्वाही देतो. भाजप हा काही नेते मंडळींचा पक्ष नाही. भाजप हा धंदेवाई पुढाऱ्यांचा पक्ष नाही. भाजपची मालकी ही कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा मालक आहे. आम्हाला जी पदे मिळाली, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बा 18 लोकांनी जिल्हाध्यक्षांची गोडगुलाबीनी पदं घेतली, पण मला हे नम्रपणे सांगावंसं वाटतं का आम्ही हे आमच्या कामाच्या जीवावर आणि निष्ठेच्या जीवावर ही पदं आम्हाला मिळालेली आहेत. 1.5 महिन्यापूर्वीपर्यंत तुम्ही सत्तेवर होता, संघटन सरचिटणीस म्हणा किंवा शहर अध्यक्ष म्हणा, तोपर्यंत तुमचे कोणी हात बांधलेले नव्हते, तर तुम्हाला काम करायला काहीच अडचण नव्हती. आम्ही श्रीरामपूर शहरात तालुक्यात
गरजूंना जेवण दिलं, किराणा वाटप केलं, मास्क वाटप केलं, वृक्षारोपण केलं, रक्तदान शिबिर केलं. आणि मला या निमित्ताने फक्त एकच, म्हणजे कोणावर टीका करणं हा माझा धर्म नाही, पण जे घडलंय ते सांगितलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे, इथून पुढे काय राहणार आहे ते सांगितलं पाहिजे. 2016च्या निवडणुकीत पक्षाचा एखादा कार्यकर्ता निश्चितच नगराध्यक्ष झाला असता, पण या बेजबाबदार मंडळींच्या बेजबाबदार कृत्यामुळे हा उद्योग घडला. मला थोडक्यात सांगायचं वाटतं, कोपरगावमध्ये विजू भाऊ पहाडणे अपक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता निवडून येतो. राहतामध्ये ममताताई पिपाडा निवडून येतात. देवळाली प्रवरामध्ये सत्यजित दादा कदम निवडून येतो. पाथर्डीमध्ये मृत्युंजय गर्जे निवडून येतो. शेजारच्या पैठण तालुक्यात औरंगाबाद जिल्ह्यात संबंधित सूरज लोळगे 22-23 वर्षाचा पोरगा मिश्रूट न फुटलेला तो निवडून येतो. तर हे फक्त मोदी साहेबांच्या लोकप्रियतेच्या जीवावर, देवेंद्र फडणवीसांच्या लोकप्रियतेच्या जीवावर हे झालं. आणि मग श्रीरामपुरात याला काय अडचण होती, म्हणजे रात्रीतून असं काय घडलं तर तुम्हाला दुसऱ्या पार्टीच्या भगिनीला पाठिंबा द्यावा लागला, याचा त्यांनी विचार करावा. आणि मला जास्त काही बोलायचं नाही. तुमचे कोणत्या कोणत्या प्रकारचे धंदे हे श्रीरामपूरच्या जनतेला माहिती आहे. नसलेल्या बूथ कमिटीच्या राजीनामा देऊन पक्षात येणाऱ्या नवीन तरुणांचं राजकीय करिअर कृपया बर्बाद करू नका, घोर पाप करू नका. द्यायचं असेल तर तुम्ही राजीनामा द्या. उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ वनकर यांच्यावर टीका करण्याचा तुमचा अधिकार नाही, तुमचा वकूफ नाही, तुमची योग्यता नाही. अजून भरपूर मुद्दे ते नंतर कधीतरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. साधारणपणे 5:30-5:45च्या दरम्यान आल्यानंतर विचार केला की ह्या तरुणांनी, या नवीन कार्यकारिणीनं विचार केलाय मेळावा घेण्याचा. आणि पाहिलं तर अर्ध्या-पाऊण तासामध्ये जवळजवळ 6:15-6:30 पर्यंत हा हॉल पूर्ण भरला. एवढंच नव्हे तर अनेक कार्यकर्ते उभे आहेत. आणि मग हे दृश्य पाहिल्यानंतर पक्षाची काम करणारी ही तरुण मंडळी, युवा कार्यकर्ते, सक्रिय काम करणारे कार्यकर्ते यांनी खरोखरच या श्रीरामपूर शहरामध्ये पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे. मी आपला वेळ घेणार नाही, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज माझं वय 76 आहे आणि मी पक्षाचं काम 1960 पासून करतोय. बलराज मधोक अध्यक्ष होते तेव्हापासून मी काम करतो. आणीबाणीमध्ये आम्ही तिन्ही भाऊ आतमध्ये होतो. 1974 मध्ये बेलापूर गावात, महाराष्ट्रामध्ये बेलापूर गाव असं गाजलं की एकाच गावामध्ये 75 कार्यकर्ते हे आणीबाणी धरले गेले. त्यावेळेचे कार्यकर्ते आम्ही फार तुटपुंज होतो. संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी होती. बेलापूर गावाचे 5-7 जण आणि श्रीरामपूर शहरातले आम्ही 10-12 जण. त्यामध्ये हेरमावटी असतील, मामा पारखे असतील, बद्रीशेठ हरकुट असतील, हरकुशेठ बोरा असतील, मुरलीशेठ खटोड असतील, साळुंके असतील आणि इथले काही कार्यकर्ते. आमच्याकडे पाहून लोक हसायची की हे कधी पक्ष वाढवणार, श्रीरामपूर तर हे केरळ आहे. या ठिकाणी पक्षाच्या खडकावर जर बी पेरलं तर काहीच येणार नाही असं म्हणणारे 1970 साली 20 मे 1970 साली अटल बिहारी वाजपेयी यांचा सत्कार दिव्याचं चित्र काढून या मधल्या आयलंडमध्ये बाजारला जात होते तर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमोद महाजन आले, अनेक जगन्नाथरावजी जोशी आले, जनसंघ असताना अनेक मान्यवर आले आणि त्यांनी आम्हाला दिशा दिली. भारतीय जनता पक्ष हा आचार विचार आणि संस्काराचा पक्ष आहे. इथं माणसावर जे संस्कार केले जातात, विचार पसरवले जातात, त्यातून हा भारतीय जनता पक्ष तयार होतो. इथे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, असंख्य कार्यकर्ते, आज महिला कार्यकर्त्या देखील या सभेला आलेल्या आहेत, मेळाव्याला आलेल्या आहेत. मला खूप आनंद वाटला.
तरुण कार्यकर्ते आले आणि म्हणून हा पक्ष या ठिकाणी वाढला पाहिजे. मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे इथून पुढे सक्रिय पक्षाचं काम मोठ्या प्रमाणात केलं जाईल. तो पक्ष वाढवला जाईल. महिला बी काही तरुण आहेत, त्याही पक्षाचं काम करतायत. याही बसलेल्या कार्यकर्त्या आहेत, त्याही काम करतायत. आणि म्हणून या ठिकाणी पत्रकार बंधू आलेलेच आहेत. त्यांना नेहमी आदरानं मी उल्लेख करीत असतो. त्यांनी हे दृश्य पाहिलेले आहे की या मेळाव्याला स्वयंस्फूर्तीने आलेले तरुण युवा वर्ग ग्रामीण भागातले असतील, शहरी भागातले असतील, पदाधिकाऱ्यांचं श्रेय, कष्ट, मेहनत त्यांनी या 2 दिवसामध्ये घेऊन हा उत्कृष्ट असा मेळावा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा घेतला. मी या नूतन पदाधिकाऱ्याचं प्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शशिकांत कडुसकर होते. यावेळी तालुकाध्यक्ष बबन मुठे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, नगरसेविका भारती कांबळे, सुनील वाणी, गणेश राठी, मीना राठी, अनिल भनगडे, रामभाऊ तरस, सतीश हरगुडे, सतीश सौदागर, मिलिंद साळवे, विठ्ठल राऊत, शंतनू फोपसे, जाफराबादचे सरपंच संदीप शेलार, अरुण धर्माधिकारी, रुपाली धुमाळ, अक्षय वरपे, विशाल आंबोरे, विशाल यादव, पल्लवी लोंढे, अंजली सौदागर, अपर्णा वरपे आदी मान्यवर उपस्थित होते. न्यूज सुप्रवनसाठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर.